एकदा सर वर्गात येतात. ते सगळ्या विद्यार्थ्यांकडे नजर टाकतात आणि ब्लॅकबोर्ड जवळ येतात. बोर्डवर ते खडूने आडवी लाईन ओढतात. मुलं शांतपणे हे सगळं बघत असतात. तेव्हा सर सगळ्यांकडे बघत म्हणतात की मुलांनो, ही जी मी बोर्डवर आडवी लाईन काढली आहे, ही लाईन न खोडता लहान करू शकेन असं कोणी स्टुडंट क्लासमध्ये आहे का? हे ऐकून वर्गातील सगळी मुलं विचारात पडतात. सगळीजण वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करू लागली. सर एका चेअरवर बसले आणि ह्या गोष्टीसाठी त्यांनी मुलांना अर्ध्या तासाचा वेळ दिला. वर्गातील सगळी मुले आपापल्या पद्धतीनं विचार करू लागली. पण कुणालाच काही सुचत नव्हतं की त्या आडव्या रेषेला हात न लावता लहान कसं करायचं. तेव्हा त्या मुलांमधला एक मुलगा उठून ब्लॅकबोर्ड जवळ गेला आणि बोर्डजवळ येताच तो विचार करू लागतो. क्लासमधील सगळी मुलं आणि सर सगळे आश्चर्याने त्या मुलाकडे पाहू लागले. तो मुलगा आता काय करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. त्या मुलानं टेबलवरचा चॉक उचलला आणि जी सरांनी रेषा काढली होती त्या रेषेच्या वर आणखी एक मोठी रेष काढली. सरांनी काढलेल्या रेषेला हात न लावता त्याने त्या रेषेपेक्षा मोठी रेषा काढली होती. आता ती रेषा आपोआपच दुसऱ्या रेषेच्या तुलनेत छोटी झाली होती. आता कुणालाही विचारलं तरी कुणीही म्हणेन की ह्या लाईनपेक्षा आधीची रेषा लहान झाली. अशा पद्धतीनं त्या मुलानं त्या रेषेला हात न लावता त्या रेषेला लहान केलं. सर त्या मुलाकडे पाहून हसू लागले आणि त्या मुलाला शाबासकी देऊ लागले. पण बाकीच्या मुलांना हे समजत नव्हतं की सरांनी बोर्डवर जी लाईन काढली याचा अर्थ काय. क्लासमधील सगळे विद्यार्थी सरांना त्या 2 लाईनचा अर्थ विचारू लागले. तेव्हा सर मुलांकडे पाहून म्हणाले की मुलांनो, तुम्ही आयुष्यात जे बनाल किंवा जे काम कराल तेव्हा तुम्हाला प्रत्येक कामात तुमचा स्पर्धक भेटेल. तुम्हाला जर तुमच्या स्पर्धकाच्या पुढे जायचं असेल, तुम्ही कधीच असा विचार करू नका की त्याला मागे कसं टाकायचं किंवा त्याला आपल्यापेक्षा लहान कसं करायचं. तर तुम्ही फक्त तुमच्यावर लक्ष द्या, आपल्या प्रोग्रेसवर लक्ष द्या. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात मोठे व्हाल तेव्हा तो आपोआपच लहान होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. लवकरच भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.